आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण जे आहेत, तर TV9 मध्ये स्वागत. लक्ष्मण हाके आहेत, त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे. अजितदादा महाजातीवादी असल्याचं म्हटलेलं आहे. एका नोटिशीच्या प्रत्युत्तरात त्यांनी असं म्हटलेलं आहे, कितीही नोटीस येऊ द्या, मी काय घाबरणार नाही. ओबीसींच्या प्रश्नासाठी मी लढत राहील, अनेक शिवाय देत राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय सांगा? सर्वप्रथम हाके काही ओबीसीच्या प्रश्नासाठी लढत नाहीत. हाके हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी लढत आहेत. हाकेला माहिती आहे, पवार फॅमिलीवर बोलल्याशिवाय प्रसिद्धी महाराष्ट्रात भेटत नाही. कुठंतरी विधान परिषद पदरात पाडून घेण्यासाठी हाकेचं हे सगळं चालू आहे. आणि हाकेला तोंडाचा मुळव्याध आहे, त्याच्या तोंडातून चांगलं कधीच येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करते. अशा गटारीत दगड मारायचं काम आम्ही बंद केलेलं आहे. परंतु हाकेने जर खालच्या पातळीवर टीका केली तर त्याचा बंदोबस्त जसा आपण रस्त्यावरच्या कुत्र्याचा करतो तसा बंदोबस्त आम्ही पुढच्या काळामध्ये करू. हाकेने एवढंच लक्षात घ्यावं की आपण कुणाबद्दल बोलतोय, आपली लायकी काय, गुणवत्ता काय, पात्रता काय, आणि ते पाहून बोलावं. फक्त प्रसिद्धीसाठी हाके हे बोलत आहे, पण हाकेचा बंदोबस्त पुढच्या काळात आम्ही नक्की करू. नोटिसीला जुमानत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नोटिसला जुमानत नसेल तर मी म्हणलं ना की भटक्या पाळीव कुत्र्याचा कसा बंदोबस्त करायचा रस्त्यावरच्या, ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माहीत आहे. नोटिसीनं असे नीट होणारे नाहीत, तर ह्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर आमच्याकडनं केला जाईल. हे फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पवारावरती टीका करणे. आता सरकारमध्ये 3 असताना फक्त त्यांना अजित पवार दिसतात. दादांवरतीच नेहमी टीका काय करतात? कारण त्यांना माहिती आहे अजितदादावर बोलल्याशिवाय आपल्याला माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटत नाही. जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम हे लक्ष्मण हाकेकडनं चालू आहे. हाकेला जसं डोक्यावरचा विक काढल्यावर उघडा पडेल तसं उघडं पाडण्याचं काम आमच्याकडनं केलं जाईल. एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी झाली, यावरती बोलताना रोहित पवारांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या घरात देखील नोटीस आलेल्या आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांना दिल्लीला जाऊन विचारणा करावी लागली असेल. दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिंदेंच्या मंत्र्यांना नोटिसा येत आहे, मात्र दादांच्या मंत्र्यांना नोटिसा येत नाही आहे प्राप्तिकर विभागाच्या. कुठेतरी हे अभ्यास करण्यासारखे असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं पाहिलं तर रोहित दादांना काय माहीत नोटीस आली का नाही ह्याच्यावरती अजून क्वेश्चन मार्क आहे. आज काल शिरसाट साहेब बोलले एकदा नोटीस आली, पुन्हा म्हणले की तशा पद्धतीचं नाही. खरं नोटीस आली का नाही ते श्रीकांत शिंदे साहेबच जाहीर करू शकतात. परंतु हा एक प्रोसेसचा भाग असतो. ती प्रक्रिया पार पडत असते, दरवर्षी पडत असते. प्रत्येकाला ती नोटीस येत असतात. ज्याचं उत्पन्न वाढलेलं असतं त्या पिरियडमध्ये अलर्ट मोडवरती गेल्यावर नोटीस येत असते. त्याची चौकशी होती. चौकशी अंती आपल्याला त्यांना रिपोर्ट म्हणजे माहिती द्यावी लागते. त्या माहितीच्या आधारावरती ती केस तिथंच होती. राजकीय हेतूनं केलेलं वेगळं असतं आणि तुमच्या एक उत्पन्न वाढल्याच्या नंतर प्रोसेसनं आलेलं वेगळं असतं. आमचं सरकार जे आहे ते कुणास व्यक्ती कोण कुठल्या पक्षातला आहे ह्याच्यापेक्षा जर तो चुकत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार आहे. म्हणून रोहितदादानं हे लक्षात ठेवावं, इथं कधीही चुकीला माफी नसते. हे सरकार सर्वांसाठी सारखं वागते. फक्त पर्टिक्युलर उगाच टीका करायची म्हणून करत नसतं. तर आमचं सरकार हे सगळ्यांसाठी समान आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले, त्यांनी अमित शहांना असं म्हटलेलं आहे की माझा पक्ष पूर्ण भाजपमध्ये विलीन करतो, मात्र मला मुख्यमंत्री करा, असं राऊतांनी सांगितलेलं आहे. काय सांगा? संजय राऊत हे लांडगा आला रे लांडगा आला त्या गोष्टीतल्या मुलासारखे आहेत. रोज काहीतरी त्यांच्या मनानं पुढ्या सोडण्याचा जो कार्यक्रम असतो तो सोडत असतात. त्यांच्यावरती महाराष्ट्रातला जनतेचा सोडा, त्यांच्या कुटुंबातल्या बायकोचा पण त्यांच्यावरती विश्वास नाही. अशा व्यक्तीकडे खूप गांभीर्यानं बघायचं नसतं. मला वाटतं एकनाथरावजी शिंदेसाहेब व्यक्तिगत कारणामुळे किंवा त्यांना वरिष्ठांकडनं वेळ भेटल्यामुळे गेले असतील. संजय राऊत साहेब फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळणे, काहीतरी आपल्याला बोलावं लागते म्हणून बोलणे, परंतु त्यांची परिस्थिती लांडगा आला रे लांडगा आलेल्या गोष्टीतल्या मुलासारखी आहे. संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यांनी हातात सिगार घेतलेली आहे, दुसरीकडे पैशांची बॅग आहे. काय सांगाल? मला वाटतं तो व्हिडिओ मी पाहिला, त्याच्यानंतर मला वाटतं संजय शिरसाटांचंच पण स्पष्टीकरण आलं. त्याच्यावरती चौकशी केली जाईल. ते त्यांच्या घरामध्ये असतील, घरामध्ये कसं राहावं, काय करावं तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. ते त्यांच्या घरात असतील तर तो त्यांचा अधिकार आहे.
त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण ते देतीलच. मला वाटतं तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मात्र तो घरातला बाहेरचा आहे, जे माध्यमामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे त्याच्यावरती मला वाटतं ते स्वतः स्पष्टीकरण देतील. संजय गायकवाड आहे, त्यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगाल? कुठल्याही लोकप्रतिनिधीने ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आवाज उठवलाच पाहिजे, पण आवाज उठवत असताना तो कायद्याच्या चौकटीत राहून उठवला पाहिजे. कुणीही कायदा हातात घेण्याचं काम केलं नाही पाहिजे. मला वाटतं त्यांनी त्या दिवशी कायदा हातात घेण्याचं काम केलं. त्या ठिकाणची जी घटना घडली होती ती एकदम चुकीची होती. जर निकृष्ट दर्जाचं अन्न भेटत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, परंतु ती कारवाई करत असताना सत्तेचा पदाचा गैरवापर होता कामा नये. ते कायद्याच्या चौकटीत राहून केला पाहिजे. मला वाटतं ते सुद्धा त्या पद्धतीनं केलं पाहिजे होतं आणि ते ह्याचं कायदेशीर उत्तर देतील असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाणचे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मेरू तिग्गनकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.